मंदिराच्या कलशस्थानी असणाऱ्या आदरणीय जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत वेणुदास तुकोबा संतांची मांडणी म्हटलं की नजरेसमोर येणारे सगळेच संतांची शोभा वारी आषाढी वारीच्या निमित्ताने एकत्रित केला मग वर्षानुवर्ष केले जाणारे उत्सव हा सोहळा वारकरी महिन्याचा नेहमीची वारी वेगळी पण आषाढी वारीला जातं तर ही वारी संतांची ही वारी संत भेटीची प्रत्येक संतांच्या या दर्शनाचा लाभ आषाढी वारीच्या वेळेला आणि म्हणूनच दुग्धशंकरा योग म्हणावा लागेल की पंढरपुरापासून जवळच आपल्या या इंद्रुणी गावामध्ये आणि या वस्तीवरती अर्थात माऊली फूड कंपनी यांच्या या संपूर्ण परिसरामध्ये बाळूमामांचा बग्गा पालखी क्रमांक 1 आणि या पालखी क्रमांकावर 1 वरती कीर्तनाकरता येण्याचा माझा तर नेहमीचाच प्रसंग पण तरी सुद्धा या ठिकाणी आपल्या गावामध्ये येण्याचा माझा पहिलाच प्रसंग आणि आल्यानंतर अर्थातच दुग्धशर्करा योग ज्याला मी म्हटलं की आषाढी वारी आहे संतांची भेट आहे आणि आपल्या गावामध्ये सुद्धा संत जर अवतीर्ण होत आहेत तर खऱ्या अर्थानं गावातील लोकांना सुद्धा याचं पुण्य फार मिळणार प्रत्येक गोष्टीचं एक फळ आहे प्रत्येक गोष्टीचं एक काळ आहे नशिबात असल्याशिवाय काही गोष्टी मिळत नाही असं म्हणतात गावामध्ये असणारी सगळीच मंडळी लांबून लांबून येणारी मंडळी प्रत्येकाच्या कानामध्ये येऊन पडेल असं अजिबात नाही प्रत्येकाला दर्शनाचा लाभ होईल असं अजिबात नाही नशिबामध्ये काही गोष्टी असाव्या लागतात मी इतकंच नाही बाळूमामांच्या आशीर्वादाशिवाय या जगात कुठलीच गोष्ट शक्य नाही तुम्ही मनात किती ठरवा काही ठरवा पण जोपर्यंत मामाच्या मनात येत नाही तोपर्यंत जोपर्यंत तिथे शिकावं होत नाही ना तोपर्यंत हित किती लिहिलेलं असते आणि हित किती प्रयत्न होते जवळ मामाच्या मनात येत नाही तोपर्यंत हित कुणाचं खरं मामाच्या मनात आलं तर गरीब असताना सुद्धा जाते आणि मामाच्या मनात आलं तर श्रीमंताला सुद्धा जवळ बघत त्या दरबारामध्ये जो शब्द बोलला तो शब्द खरा करण्याची ताकद मामांमध्ये आहे आमच्यामध्ये ती ताकद किती माहिती आहे आम्ही किती ठरवली एखादी गोष्ट मागच्या एका दिवशी ठरवलं होतं काय नाही करायचं पण त्या काय झाल्या नाही मामाच्या मनात नव्हतं म्हणून त्या झाल्या नाही पण पुढच्या एका दिवशी त्या नक्कीच होतील आणि सेवा सुद्धा होईल याची शाश्वती देते विठ्ठल आमचे वडील म्हणजे या पालखीचे कालोखले माझा बाप नाराज झाला पण आता काय म्हणणार नाही कारण आजची सुद्धा सेवा आहे खऱ्या अर्थाने दशमीमध्ये दरवर्षी असते पांडुरंगाचं दर्शन होईल न होईल तो भाग वेगळा पण पंढरपुरामध्ये आजच्या दिवशी असणं हा माझा नित्यक्रम होता पंढरपूर काय की मुरळी काय इथंच मामानं बोलून घेतलंय आणि मामाचं दर्शन झाल्याशिवाय नेहमीचा प्रसंग आहे मामांचा भक्त तरी भेटल नाही तर कपाळाला भंडारा बोलायला माणूस तरी दिसल त्याच्याशिवाय पंढरपुराचं दर्शन माझं अजूनपर्यंत तरी झालं नाही ताकद तेवढी मामांना वर्षानुवर्ष केली सेवा सेवेचं पण फार मोठं आहे मामांच्या दरबारामध्ये मामाच म्हणते करशीला स्त्री हवा खाशीला मी हवा जो म्हणत हाय त्याला मी हाय आणि जो म्हणत नाही त्याला मी नाही सेवा म्हणजे इथं आल्यानंतर मेंढीची स्त्री जायला असं अजिबात नाही जेवायला बसणाऱ्या माणसाला शेवटाचं ताट उचलून येणं सुद्धा सेवा अडलेल्या सेवाच इथं याला सुतळीचा तोडा सुद्धा कुठं जात नाही कुठंच नाही आणि याला 10 पटीला मामा परत आणलं खांद्यामध्ये पाठीवरती पडणारा आशीर्वादाचा हात तेवढा उत्तम असेल लहानपणापासून
गावामध्ये जेव्हा जेव्हा महात्मे आले, ज्ञानोबांना ओळखायला उशीर झाला, तुकोबारायांना ओळखायला उशीर झाला, कुठल्याच संतांना जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणाला ओळखता आलं नाही. देवाची लीला वेगळी आणि संतांची लीला वेगळी. संतांनी जेव्हा सामान्य लोकांवर केलेली उपकार असंख्य आहे, वेगवेगळे, त्याचं वर्णन शब्दात नाही होऊ शकत. पान आणि ज्याला म्हटलं जातं, नाटबाबा म्हणतात की ज्याला शब्दात सुद्धा वर्णन करता येत नाही, संत निघून करतात का? तुम्हाला माहितीही न होत देतात, तुमच्यावरती असंख्य उपकार करत जातात. कधी कधी आम्हाला कल्पनाही नसते. माणसं म्हणतात मी केलं, मी केलं, मी केलं, पण आमच्याकडून करून घेणारी शक्ती सुद्धा वेगळीच आहे. काहीतरी संचित आहे, काहीतरी प्रारंभ आहे, काहीतरी गटारीमध्ये जन्माला येण्याची बघितली. नाण्याच्या कडेला राहणारी माणसं पाहिलीच नाही. दोन वेळच्या अन्नासाठी दिवसभर झगडणारी माणसं बघितली नाही. पण आमच्याकडे सगळं आहे. दोन वेळचं खायला आहे, द्यायला चांगले कपडे, चांगलं राहायला आहे, काहीतरी संचित आहे, काहीतरी प्रारंभ आहे, माहिती नाही. पता नहीं अगर लोके की अगर उसने हमें अपना खर्चा अगर नियुक्त किया है तो कुछ तो बात हो. कोणीतरी जन्माची पुण्याई हे ऐकायला मिळतं, कोणीतरी जन्माची पुण्याई हे बोलायला मिळतं. पण बऱ्यापैकी ना कानावरती पडणारा शब्द अंतःकरणात ठसावेलच असा विरोध. बसणारी मंडळी मनरूपी अश्वाला लगाम घालणं वाटतं थोडं सोपं नसतं. बसल्या बसल्या मन कुठं कुठं जाऊन आला असं सांगतो सुद्धा येतं. मनाच्या अश्वाला असं म्हणतात, जो त्याचा ऐकतो तो अर्जुन बनतो. जो त्याचा ऐकतो तो अर्जुन बनतो, बाकी सारे दुर्योधन. ज्यानं त्याचा ऐकलं. पण एवढं करून सुद्धा अभिमन्यू रणांगणामध्ये पडला. अर्जुनाला जावं, डोळ्यात आसमानच्या धारा आहे. रडणं आला अर्जुनाला बघून. भगवान कृष्णांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. त्रास झाला, अभिमन्यू गेला म्हणून नाही, किंवा रागानं, द्वेषानं, कपटानं मारलं म्हणून नाही. देवाला वाईट वाटलं. काय या जगात ऐकणारी माणसं कमी आहेत. त्याच्यातही गीतेचे 18 अध्याय त्यांनी सांगितले. ज्याला गीतेचे 18 अध्याय ऐकवले त्याला सुद्धा जर पुत्र श्लोक आवडत नाही, मग मी कुणाला सांगितलं आणि का सांगितलं? देवाच्या डोळ्यात पाणी आलं. जर अर्जुनासारख्या श्रोत्याला सांगून सुद्धा जर त्याचा मोह आटोक्यात येत नाही, मग सर्वसामान्य माणसाला शिकवायला किती वर्ष लागेल, किती कालावधी लागेल? याची 1-2 कीर्तनांमध्ये माणसं सुधारली असते ना तर खरंच इथे 750 वर्ष होती. त्यामुळे आधी कालखंड लागला नसता. माणसं ऐकते नाही असं नाही, पण लय ऐकते, पण अर्धा ऐकून जाते. एखादं कीर्तनात ऐकलं तर काशीला गेलं तर मोक्ष भेटतो. तुम्ही ऐकले का? टिंगुर्णी ऐका ना, काशीला गेलं की मोक्ष भेटतो. त्यानं अर्धच ऐकलं, तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर कोण गेला? महाराज काशीला जायचं म्हणलं, जा. कशा करता? म्हणे मोक्ष मिळतो. कीर्तनकाराला सांगितलं आणि कीर्तनकाराच्या बाबतीत खोटी नसतात. बऱ्याच लोक म्हणतात काम करून एखादा महाराज, त्याच्या तोंडात म्हणाली वाक्य, बोलणारा कुणीही असू द्या, या व्यासपीठाची ताकद आहे, शब्द कधीही खोटा ठरत नाही. जेव्हा त्या कीर्तनकाराच्या मुखात ऐकलं म्हणलं चालतं जा, पण तिथं मेल्यानंतर मोक्ष आहे, जिवंतपणे नाही. म्हणत आई काही राहिलं नाही, तिकडं जातो, तिकडंच परत बॅगा बिगा भरल्या आणि अण्णा काशीला निघाले. काशीला निघाले करता करता महिना 2 महिने उठून गेले, वर्ष उठून गेलं. घरी मधून कोण यायचा, खाली खुशाली काढायची. पण आता झालं असं, मागच्या 7 वर्षांपूर्वी 28 नोव्हेंबरला रात्रीच्या 8 वाजता
म्हणतात आता गावकरी म्हणलं चला गाड्या अन्नाची शेवटची इच्छा होती मारायचं काशीला मारतात काय आलं नाही काशीला नेऊन जाळून तरी आता आम्ही यायचं सोपं आहे का उचलला अण्णा काही गावातली माणसं म्हणली चला गाड्या काय निघताना आपलं सुद्धा काशीची वारी घडत त्यानंतर काही दुसऱ्याच्या झेंड्यावर पंधरा रुपये दिवसेंदिवस प्रवास सुरू झाला पण शेवटी किती केलं तरी मड हत्ते मड जिवंतपणी या शब्दाला किती नटवा सजवा अत्तरशिंना पतीच वापरा पण याच्यातनं आत्मा बाहेर पडला या नश्वर देवाला तो मृदू सुटतो कशाने जात त्याने डोकं लावलंय का पांघरून घालायचं पांघरून नाही जसं जसं प्रवास वाढत होता तशी तशी पांघरुणावर पांघरुण वाढत होती प्रवास पूर्ण होताना काशीत पोहोचायचं अर्ध्या रात्री मुक्काम पडला जो तो जिकडे तिकडे झोपी गेला मठाला एकदम राखून बसला होता पहाटे तिथं टीव्ही झोपी गेलं आता गंमत कशी झाली पहाटेच्या सुमाराला काशीच्या दिशेकडनं एक येडं चालत आलं अस्ताव्यस्त कपडे थंडी वाजलेली आणि त्याने बघितलं काय या झोपलेल्याच्या अंगावर बरीच पांघरुणं दिसतात त्या येड्यानं त्या मड्याला आवाज द्यायला सुरुवात केली की झोपलेल्या दिक एखादं आता किती मोठा आवाज दिला म्हणजे त्या मेलेल्या माणसाला ऐकू जाईल टेंबुर्णी तिथे जिथ्या माणसाला सुद्धा लवकर ऐकू जात तिला सांगावं लागतं काय करायला जिथ्या माणसाला सुद्धा ऐकू जात नाही ते मेलेली कधी ऐकू जावं आणि इतका रागाला त्याने कशा सुतळ्याकडे सोडल्या ते मोठं मुलं आणि स्वतः तिरडीत घुसली तिरडं जसं तिरडीत घुसलं डोक्यापासून पायापर्यंत पांघरून लपेटलं सकाळपर्यंत इकडे कुणाला कल्पना नाही कुत्रे आले वासावासाने जसं तो अण्णा उचलून घेतला कुत्रेने सुपडा साफ केला पाहायलाच ठेवला सकाळी कुणाला कल्पना नाही उचलला अण्णा न्याला काशीत टाका म्हणजे मुखात पाणी किती नसोबत टाका मुखात पाणी तोंडावर पांघरून बाजूलाच केलं पोट ढासळलंच म्हणजे बाबू झालं का अण्णाला दाढी उगवली आणि असं म्हण बाई गेलेला निघत नाही म्हणून पाणी मारा त्याला पाणी मारायला त्या येड्यानं कळता सांगायला उठून बसायला आणि बाकीच्यांची पळता गोळी गोळी व्हायला एकच काही त्या येड्याला विचारलं दादा अण्णा ते म्हणलं अण्णा रात्री कुत्र्याला हाणले हे काही लोक आले मराठा प्रकाश म्हणत सुद्धा आलं जराचं प्रकाश जराचं सुद्धा आलं अनेकदा मनाचं वैचारिक जर भान जागृत नसेल तर ऐकली गेलेली गोष्ट अर्धवट ज्ञानानं माणसाचा घात करते म्हणून ऐकताना सुद्धा काय ऐकतो किती ऐकतो आणि कोणत्या भावनेनं ऐकतो ते पण महत्वाचं कधी कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका कधी कुणाच्या वयावर जाऊ नका काय सांगावं माझं पाठवलेलं कुणाच्या मुलांना काय बदलून घेईल आणि तुम्हाला आम्हाला दृष्टांत देऊन वय आपलं 6 वर्षाचं गावात धावायचं तर सरळ नाही उलट्या डावाला निघावं कुणीतरी दारामध्ये यायचं आवाज द्यायला हाय घर कुणी अरे हा बाळूला जायला लागलं कुणा घरी उलटा पडतो आता गावात कोणी सांगायला आला म्हणजे बापाला तर वाईट वाटायचं माझा बाळू पडत नाही लेकरू लहान आहे करत असेल तिथल्या दुसरं कुणीतरी यायचं अहो हा बाळाला खरंच फूल लागलंय काटावरती झोपतो काय अरे तुझा बाळू असा पडतो जसा मेलाच आहे देवाची आणि संतांची लीला सर्वसामान्य माणसाला कळलं जेव्हा मोठेपणी हीच समाधी नामा पाट्यावरती लावायची ना तेव्हा हीच माणसं पाया पडायला यायची संतांची लीला कळत नाही त्याच समाधीनं मामाने पाऊसही पाडला त्याच समाधीनं गेलेल्याला सुद्धा उठवून बसवलं संतांचं जो कळलं नागबाबा म्हणतात याला शब्दात जर वर्णन करायला झालं ना पार नाही अभंगाचं पहिलं
जेव्हा त्या व्यक्तीचं अस्तित्व किंवा अवतार पूर्णत्वाला जातो तेव्हा जोपर्यंत माणसं जिवंत आहे तोपर्यंत कळतच नसतं की संत असो नाही तर सर्वसामान्य माणसं जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत कळत नाही. माणसं गेली की मग म्हणतात की अरे तेव्हाच बोललो असतो बरं झालं असतं, तेव्हाच क्षमा मागितली असती बरं झालं असतं. काळानं माणसाला कालातीत केलं नंतर पश्चाताप करण्यामध्ये अर्थ नाही. वेळ जवळ समजत नाही असं नाही, बुद्धी नाही असं नाही, बुद्धी सगळ्यांकडे. विनोदानं विचारलं की तो बसलेल्यांपैकी ज्यांना बुद्धी नाही त्यांनी हात वर करा. येत्या मला बुद्धी नाही पण मी हात वर नाही केला पाहिजे एवढी तरी बुद्धी त्याला तेवढी तरी आहे. माणसाची ना विशेष सवय समोरच्याच्या चुका पटकन दिसतात, स्वतःच्या दिसत नाही. माणसं म्हणतात अरे गाढवले असतात कळत नाही, गाढवाला सुद्धा अक्कल आहे. गडूळ पाण्यापाशी येऊन सोडा तोंड नाही लावत. आणि आपल्याकडे 5च्या नंतर काही गाढव येतात ना गडूळ पाणी पिऊन ते कुठे जाते ते सुद्धा कळत माणसाला कळत नाही असं नाही. पण वेळ निघून गेल्यानंतर किती कळलं तरी उपयोग. आम्हाला शिकवण्याचं काम करतात त्याच कामात जाती, ध्येय, पंथ, संप्रदाय याच्याही पलीकडे वारकरी संप्रदायातून काढायचं. पंढरपुराला येणारी काय एका जातीची माणसं, पंढरपुराच्या वारी सोहळ्यात सहभागी होणारी माणसं एका धर्माची. प्रत्येकाला एका अधिकार आहे. बऱ्याचदा आमचेच वारकरी संप्रदाय आमच्या म्हणण्यापेक्षा आपला वारकरी संप्रदाय बऱ्याचदा मला लोक यायचे बाई कपाळाला काय म्हणणार आता तुम्ही कोणी आणणार तिच्या आम्ही कोणी जातीचे असू पण माझी मामा म्हणून ती श्रद्धा आहे आणि श्रद्धेला लॉजिक नसतं. कोणी जात म्हणून नाही तर जन्म म्हणून कपाळावरचा भंडारा आणि मामांच्या भंडाऱ्यात जेवढी ताकद नाही ते कशातच अगदी कशातच श्रद्धेला मूल आहे. मनात आणलं तू याचं फळ काय मोठं आहे. एका बाईला म्हणली तर मामाच्या पदरात घातलं होतं. अंग काही नाही, शरीर नाही, इतका अशक्त की त्याला बारक्या नाव काढलं मामा. पुढे जायचं असेल तर बारक्या सुद्धा खाणार. कोल्हापुराला पैलवानांची कुस्त्यांचा आखाडा होता. आता पहिला आखाडा तेव्हाची बक्षिसं वेगळी, आताची बक्षिसं वेगळी. तेव्हाची बक्षिसं आणि बारक्या हाताला घेऊन झाला. बारक्या हाताला कुठं जायचं 10-12 वर्षाचा झाला. मामाने हाताला घातला कोल्हापुराला आणला कुस्त्याचा फड झाला. मामा बघत बसले. तितक्यात कोणतरी घोषणा केली मामा यंदा तुमच्याकडून नाही का कोणी. मामा बारक्याचं पाहायला सांगितलं आई बंदा आमच्याकडून. बारक्याला म्हणत गेलं म्हणून बारक्या चालू रे तुला कुस्तीच्या आखाड्यात करायचं. बारक्याने येऊन परिस मामा बाबा पैलवाना बाबा म्हणलं मामा अगदी कसा मी कसा जमायचं कसं. कुणाच्या आता भीतीवर कधी जाऊ नका. मामाला पाठीवरती थाप टाकली बारक्या. आता सुकडीचा भाई म्या आहे असं म्हणावं. मामाला पाठीवरती थाप टाकावी. जे बारक्या निघाला चितपटकीवर पडला. लय खुशकडी मामांपाशी यावं म्हणलं मामा जिंकलो काय. मामाला कौतुक केलं. आता कौतुक केल्यानंतर बाकीची माणसं कौतुक करायला लागली. बारक्याला सांगितलं असं तसं नाही. माझ्या मामाचा हात ज्याच्या पाठीवरती पडला त्याच्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय बारक्या शेती मोठे झाले. मामाने त्यांच्या बाकीची सोय केली. बाकीची सोय केली. जमीन जमवायला जमीन बी दिली. पण आता कसं होतं लई येतं ना तर भक्ती कमी होती. बारके शेड झाला नुसता बारक्याने राहिला. आता बारक्या शेड झाला. त्याचा नियम होता वर्षभर आला तर चालत दर्शनाला. पण यांना सोहळ्याला ना डोक्यावरती गुळाची ढेप घ्यायची. मामाच्या पायाशी ठेवून दरवर्षीचा नियम दरवर्षी जायचं. पण यंदाच्या सालाला म्हणायला वाटलं आता माझ्याकडे एवढी माणसं कामाला आहेत मीच गेलं पाहिजे का. माझ्या मागं लई आले मी काय जात नाही. गड्याला इकडे डोक्यावरती गुळाची ढेप घे आणि मामाच्या पायावर आड गुळाची
मामाच्या पायावर आणलं. नेम नियम या गोष्टीला ना प्रत्येक संप्रदायात महत्व आहे. तुम्ही ग्रंथांची भांडणं वाचायला नका वाचू. तुमच्याकडे आपण ज्ञान असलंच पाहिजे असं नाही. पण आयुष्यात जो नेम केलाय, जो नियम पाळलाय, त्याच्यात कधीच खंड पडू देऊ नका. सोपं शास्त्र आहे. परवा करायला नाही नव्हतं, थोडंच राहिलं. प्रत्येकाची लेख आहे. माणसं ओळखणं लय सोपं आहे. आता एवढं फिरतो. आमच्या पालघीच्या सरपंचांच्या मामा आले, त्यांच्या गावाकडे किंवा त्याच्या खाली किंवा कर्नाटकला जायचं, कर्नाटक बेळगाव, ती लोक विचारायची बाई म्हणतो वाढे नाही कन्नड भाषा. तेव्हा लई ओळखत नव्हतं. आता जरा सवय झालेली का जाऊन जाऊन. आता गेलं का आम्ही आधी विचारतो, दादा माडी का उठा आखी म्हणतो. अलीकडे आला मग कोल्हापूरला आला की लगेच भाषेचा टोन बदलतो. काय महाराज कवा आलता, कसा व्हायचा, जाता शिफ्टात जावा. अलीकडे आला आपलं सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, काय लागा काय म्हणतो, चालतंय बोलतंय. ह्याच्या पुढे या हायवेला सरळ खाली गेला, कापूर वड्यापासून पुढे पुणे. मग त्यांनी काय म्हणे, सगळे कसे व्याकरणासही शुद्ध. काय महाराज केव्हा आला, कसे आहात, चहा घेणार यातला जास्त तसंच खाली गाडा आमचं समजून नाही. आमच्या संगमनेरी आम्हाला सांगावं लागतं समोरच्याला, आम्ही भांडत नाही, आम्ही नॉर्मल बोलतोय. हा इंदोरीकरला बाराच भागात आमच्यापासून 15 किलोमीटर अंतर. आमचे मालक खूप वर्ष शिकायला होते, बाबांचे शिष्य, म्हणून बाबांची आमची भाषा सारखीच आहे. आमच्याकडे माणसांना सांगावं लागतं, दादा आम्ही नॉर्मल बोलतो, आम्ही भांडत नाही, आम्ही नगरी नाही पूर्ण, आम्ही जरा पहाडी बोलतो, ओरडून बोलण्यात. काय आले काय आले कुणी भेटले, हे आमचं संगमनेर. तसंच खाली गेला नाशिकला, सोपं आहे. तिकडे काही आवडत नाही, ग्रामीण काही सिटी काही. पण मुंबईकडे जाऊ नका, लई मिसळ हिंदी मराठी. मैं पाणी भरले तो गया था पण मेरे को पाणी मिळालं नाही. नाही तर मग आगरी कोकणी मालवणी तुका सांगतो वाटणार आता याचा काय नाही ना माझ्या भावात सांगताला मालवणी. तिकडे तसंच हायवेने खाली गेला, मग धुळे नाही बरं, धुळ्याला गेला. मग आई नाही वराडी कर्जो काजो पाजो कोट्ट सणांकडे ते तिकडे. तसेच खाली गेला खानदेशात, इकडे आली आणि खानदेशी. कीर्तनाच्या आधी चहा घ्यायची सवय, मावशीला म्हटलं चहा ठेवा. मी मागं त्या मला सांगत होत्या, माय आधी बसशील तुझे टोंगळे बसल्या. काय मावशी तुम्हाला तरी कळलं का? नाही ना, मला नव्हतं कळलं. मला वाटलं बशी, मी एकच शब्द पकडला, बहुतेक बशी द्यायची असं. मी मांडणीला बशी धरली, मावशी बशी. तेव्हा माय तसली बशी नाही गे, तू खालती बशी घे, तुझे टोंगळे त्या तिकडून. आता एवढा महाराष्ट्र फिरला तिथं थोडा फिरला, तिकडून तसंच वर आला, वरी लातूर अंबाजोगाई बीड वरी आला. सगळे आदरणीय इंगळे बाबा, वैकुंठवासी इंगळे बाबा सांगायचे बीडच्या भाषेत. मला का झालं माय एकजण यष्टीत बसलं, कंडक्टर तिकीट काढलं, ती यष्टीत नाही गेलं, ती उतारलं, यष्टी निघून गेली. एकलंच हसत होतं. मित्र आला, मित्राने विचारलं म्हणत का होय तू असं कर, ते म्हणलं कोण नाही मग मी कंडक्टरला फसलो. घेऊन आलं रस्त्यावर फसलं, आलं तिकीट तर काढलं पण मी गेलोच नाही. निघले का तुमचे तिकीट? निघले तिकीट तर काढलं पण मी गेलोच नाही. एक चिंटच म्हणलं तिकीट काढलं
जोपर्यंत मागितलं ठेवा. प्रत्येक ठिकाणी जा, नियम आहे. सद्गुरू बाळूमामाच्या दरबारामध्ये यावं. मी आतापर्यंत ऐकलं नाही की बाळूमामाच्या सवासणी घेऊन घातलं काय हो. आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कधी बाळूमामाला कोणी कोंबडा दिला कोकणी केलं काय केलं बोकडाची दात. बऱ्याच ठिकाणी ना बऱ्याच लोकांनी आतापर्यंत आज फोकस ठेवलेले आहेत. मामांच्या दरबारामध्ये यावं. इथं अंधश्रद्धेला नाही, इथं श्रद्धेलाच मोल दिलाय मामा. लोकांना कळत नाही. कानावरती पडणारी प्रत्येक गोष्ट खरी असेलच असं नाही. कधी डोळ्याने बघा, उघड्या डोळ्याने बघत चला, समजून घ्या. भक्ती भाव प्रेम याच्या उपरोक्त काही नकोय. सेवा भाव, प्रेम भाव. अरे पंढरपुराच्या वाटेवरती यावं, वारकऱ्यानं ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, ताण नाही, चिखल तुडवत पंढरीच्या वाटेवरती यावं. कौंडिन्य पुराणावर रुक्मिणी ऐसायला येतात, मुक्ताई मंत्रावर मुक्ताई ऐसायला, निवृत्ती दादा प्रमुख शरावरण, जगद्गुरु तो कराया गुरुवर्ण, नाथ बाबा येतात पैठणावरून, गंगा खेळ करता येतात जनाबाई, नवे नव्हे चाचडा आलं सोपण काका, आत्मापुराकडं बाळूमामांची पालखी आहे. या सगळ्या पालख्यांच्या बरोबरीनं माऊली ज्ञानोबारायांची पालखी आता मात्र येते. आतापर्यंत आलेल्या सगळ्या पालख्या मानाच्या पालख्या जेव्हा वाखरीच्या दिशेला संत भेटी करता उभा राहतात. मी आधी सांगितलं ही संतांची वारी. तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घेणं नाही म्हणून तरी चालेल, पण या वारीला संत भेटीचं दर्शन घ्या. पंढरपुराला आल्याचं सारखं. वाखरीच्या दिशेनं सगळ्या मानाच्या पालख्या उभ्या राहतात. नांदुरबारा घेण्याकरता गेले आदिशक्ती मुक्ताबाई, जनाबाई, सखूबाई, नरहरी महाराज, चौदा महाराज, नवी नवे, निवृत्ती दादा, सोपण काका, नाथ बाबा, जगद्गुरु तुकोबराया, सगळ्यात शेवटी माऊली ज्ञानोबारायांची पालखी. सगळ्यात शेवटीच कारण ना माऊलीवरती भार असतो. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन. माऊली ज्ञानोबारायांच्या चोपदराकडनं दंड उंच झाला की सगळ्या मानाच्या पालख्या. आज वाखरीचं रिंगण झालं, त्यानंतर संत भेट झाली. वाखरीचं रिंगण काय सोहळा आहे. एकमेकांचं वय मान पद पैसा प्रतिष्ठा सगळं काही विसरून एकमेकांच्या पायाला माणसं लागत होती. कुणी फुगड्या खेळत होतं, कुणी कोरांट्यावर खेळत होतं, कुणी पावल्या खेळत होतं, मनोरावरती मोदक रचले जात होते, वरती मृदंग वादन केलं जात होतं, टाळी सुरांचा निनाद कानामध्ये पडत होता. तो स्वर झंकार कानाला सुखावून जातोय. कुठेतरी कुंडली कुठेतरी नागबाबूची भरता ऐकायला मिळत आहे. आणि या संतांच्या सहवासामध्ये वाखरीचा रिंगण सोहळा ज्ञानोबा माऊली तुकाराम
रागे जो मी तुझं पाठी. आता इथून माघारी जाणार नाही. भगवंताजवळ एवढंच मागणं आहे की देवा, एवढा हक्क असावा आमचा अंतावरती, एवढा हक्क असावा आमचा अंतावरती, या श्वासांची माळ फुटावी फक्त या आमच्यावर. भगवंताचं नामचिंतन मुखारविंदामध्ये असताना मरण याच्यासारखा गोड परमार्थ तरी काय असतं. हरिभक्तीपरायण आदरणीय ताजुद्दीन महाराज शेख जाती धर्मापलीकडे जाऊन कीर्तनाच्या व्यासपीठावरती भगवंताचं नामचिंतन मुखारविंदात असतं. काय अर्थ माणसाला काय रडत नाही. प्रेम भाव पाहिजे त्याला फक्त. प्रेम त्या देवापाशी आल्यानंतर भगवंतापाशी आल्यानंतर त्यानेच त्याला काय मागावं, त्यानेच त्याला काय द्यावं माहिती नाही. लोकांना खरंच सेवा भाव नाही करत. खूप असलं म्हणजे देवाला दिलं अपुण्य मिळतं अजिबात, किंवा माझ्याकडे काहीच नाही मग आता मी देवाला काहीच देऊ शकत नाही. काय नाही त्याला प्रेम भाव. आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यातून इतरांना मदत करता येईल, कुणाच्या पोटात दोन सुखाचे घास झाले याच्यापेक्षा वेगळा वाटतो. मामांच्या दरबारामध्ये यावेळी तर कमी नाही पडत, नाहीच पडत कधी. जर कमी पडलं ना तर ते भरून कसं काढायचं हे आम्हाला जरूर कळतं. कधी कधी काय होतं, निष्ठा डळमळीत होतं. माणसं बऱ्याच आम्हालाही भेटतात त्याच्यात की काही आम्ही काय कमी केलं का देवाचं, पण आमच्याच बाबतीत असं झालं नाही केलं देवाचं, पण घरात असं झालं तुमच्या देवाला दिसलं नाही, आमच्या देवाला वाटतं. आम्ही पूर्ण उत्तर घेतलंय देवाला. विचारतात होतं तुमच्या देवाला दिसलं नाही, त्याला सगळं दिसतं. कुणाच्या प्रारंभाचा कर्माचा बोध किती आहे नाही माहिती. निष्ठा डळमळीत होऊ देऊ नका. विश्वास ठेवा. ज्यानं पोट दिलंय ना भाकरी सुद्धा तोच देतो. तो नाही बोलत कधी कुणाला नाही करायचं. जोपर्यंत तो समोर आहे ना तोपर्यंत समजून घ्या. भगवंत, संत आणि ग्रंथ हे तीन जर कळाले ना तर मानवी जीवनाचं कल्याण आहे. खूप सुंदर भगवंत. जगाच्या प्रेमात पडाल, या जगाच्या प्रेमात पडाल तर डिप्रेशनमध्ये जाल. देवाच्या प्रेमात पडाल, सगळ्या डिप्रेशनमधून बाहेर या. इतका भगवंत. आणि हा सुधारतात लोक. कीर्तनांमधून बघितलं 10 वर्ष झाली या व्यासपीठावर आहे. 4 वर्षांचा मामांचा जो काही सहवास लाभलाय म्हणजे जाण्याचा येण्याचा भेटतो तो देव आहे ना. कधी कोणाचं वाईट नाही होऊ देत, तो चांगल्या माणसाची भेट घालून देतो. कधी कुठे काही कमी पडते असं वाटतं ना तर माणसांना पाठवतो. म्हणून तो देवाच्या रूपाने आला. देवानं धाडला बघ त्याला. ती व्यक्ती देव माणूस म्हणून आपल्याकडे येते. विश्वास ठेवा. मंडळातली ताकद आणि त्याच्यावर विश्वास असेल ना तर हातावर नसलेल्या रेषा निर्माण करण्याची ताकद मामा निर्माण करतात. आमच्या सोनाताईचं वाक्य मिळतं प्रत्येक वेळेला बघितलं. आज मग मुलं जाणं झालं काहीतरी काही बघितलं नाही. काय मामा कुठला मामा काय नवीन लग्न झालं गावात पाणी आले ना तेव्हा बघायला येतच होतं पण माहिती नव्हतं. नंतर कळालं मेटे असतात मामांच्या. मागच्या 6 वर्षांपूर्वी बघानंतर 8 जाणं झालं. तिथून पुढे कळायला लागलं पालखी तर काय आहे. तिथून पुढे बघानंतर एक वरती आमचे आपल्या बघादाराची कारभारी म्हणले जाते. माझा बापाची यावं माहेरपणाला 5 दिवस मेंढी माऊलीच्या तळावरती मुक्कामाला थांबले. काय म्हणतं इथं वय पैसा काही महत्वाचं नाही. मला आधी वाटायचं बरं थोडं वाटायचं आपण महाराज आहे, आपण इथं आलोय. तिथं गेल्यावर कळालं अरे मोठ्या कोर्टाने न्यायाधीशाची सेवा करताय. मी कोण आहे. मोठमोठे डॉक्टर आलेले मोठमोठे तलाठी, मोठमोठे कामगार, मोठमोठे अधिकारी सेवा करत होते. आणि त्या दिवशी जे कळालं ना ते आजपर्यंत अंतःकरणात साठवून ठेवलंय. इथं आपलं काही नाही. जे काही होतंय ते मामांच्याच आशीर्वादानं त्यांच्याच कृपेनं होतं. जोपर्यंत मनाचा विश्वास आहे तोपर्यंत ना कोणीच वाईट नाही करू शकत, कोणीच. आणि या मेंढी माऊलीची सेवा दारामध्ये पोहोचल सेवा जर नाही करता आली करू ना
उशीर होईल, पण विजय नेहमी सत्याचाच होतो. प्रत्येक गोष्ट हा विश्वास आहे ना. बोलणारा बघता तुम्ही लाख मोठा आणा, बोलणारा बघता लाख मोठा आणा, परमार्थाची अनुभूती तुमची तुम्हालाच घ्यायची, त्याला तुम्हाला समजून घ्यायचं, तुम्हाला भक्ती करायची. जोपर्यंत तुम्ही समजून घेऊ शकतो तोपर्यंत काहीच नाही. दोन्ही हातांना टाळी आणि मुखाने चिंता. विठोबा
जेवढ्या काही काम करता जावं, जिथे जिथे जावं, तिथनं आलेले संदेश किंवा तिथून मिळालेलं एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून दिल्लीच्या तख्तावरती म्हणतात ना की जिथे महाराष्ट्रातून आजपर्यंत कुणी गेलं नव्हतं, तिथे महाराष्ट्रात एक महिला कीर्तनकार म्हणून पुरस्कार प्राप्त झाला, ही सुद्धा मामांची स्पीकर. आणि नुसतं प्रत्यक्ष नाही, टीव्हीवरती तुम्ही मला अनेकदा बघितलं असेल, कीर्तनाकरता सुद्धा झी मराठी, झी टॉकीज, फक्त मराठी शिकवण, मराठी गाणं, पण याच्या उपरोक्त कीर्तनाव्यतिरिक्त अनेक मालिकांमधून तुम्ही कदाचित बघितलं असेल. युट्यूबला जरी नाव टाकलं हवं जयश्री काही ठिकाण नाही, कीर्तनही आहे आणि मालिकेचे एपिसोडही आहेत. माझा ज्ञानोबा किंवा बाळूमामाच्या चांगलं, शिवपुत्र संभाजी, जिथं जिथं जावं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मला यश मिळत गेलं ते मामांच्याच आशीर्वाद. आणि या सगळ्या गोष्टी कुणीतरी सोबत असल्याशिवाय घडत नाही. जी देव माणसं मला आतापर्यंत भेटत गेली, या बालकांचे दोन्ही कारभारी गुंडपंत पाटील असतील किंवा विठ्ठल दादा असतील, बाप तर म्हणायचेच, पण आता भाऊ पण आहे विठ्ठल दादा आणि सातप्पा दादा. त्यांच्या आई आणि त्यांचं पूर्ण कुटुंब आदमापूरमध्ये गेल्यानंतर एखाद्या पाहुण्याला सत्कार सन्मान केलं 4 दिवस काढतात, महिन्याला 2 महिन्याला करतात. पण या कुटुंबानं माझा आदमापूर वारीचा संकल्प पूर्ण होईपर्यंत 1 वर्षभर माझा राहण्याचा खाण्याचा सगळा काही भाग चालला. कुठलंही नातेसंबंध नसताना आमचे मामा आले, त्यांनी पंचक्रोशीमध्ये अनेकदा कीर्तन करता गेलं तर मामा आता घरला जावं वाटत नाही, कारण ठेवलं मामाला कीर्तन गावात का थांबलं पडलं. किंवा आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा असतील दोन्ही, आणि आदरणीय दादांचं नाव मला लक्षात येईल, पण अनेक वेळेला अनेक ठिकाणी मदत करणारी ही माझी माणसं आहेत. म्हणजे सोनाताई असेल किंवा आमच्या सारखं गुंडपंत पाटील म्हणायला कसं तरी वाटतं, माझ्या माहितीची माणसं सगळी चालली आदमापूरवरला. हे टेंभुर्णीकरांचं भाग्य आहे बघा. मामा एखाद्या गावात जातात ना, मामाचा पालखीचा, ही गोष्ट कदाचित आता नॉर्मल असेल, पण आदमापूरवर जर तुमच्या गावात कोणी आला असेल ना तर समजून घ्या आपल्याला काहीतरी प्रसाद नक्की मिळणार आहे. हा अनुभव आहे. अनुभवाशिवाय काहीच नाही. आतापर्यंत बाळांचं भजन तुम्ही किती वेळा केलं म्हणून नाही माहिती, पण आता भजन आपण घेऊया छोटंसं, त्यानंतर आरती वगैरे होईल. चाल काही होणार नाही, आपण जरा धावतो घेऊया. या ठिकाणी थांबलेलो आहोत ते माऊली फ्रूट कंपनी. त्यांनी माऊली फ्रूट कंपनी टेंभुर्णी श्री दत्ता माळी अर्थात दादांचंही खूप मोठं सहकार्य आहे. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर